पूरी खाली थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो, मेरे पति को बचा लो, हम बचा देगा, कोई बात नहीं भैया। काश्मीरमधील पहलगाम येथील हा मन हेलावून टाकणारा फोटो. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेलं हे जोडपं, काश्मीरचा नयनरम्य निसर्ग कॅमेऱ्यात कैद करून आठवणी साठवण्यासाठी ते तिथे गेले असते. जोडीने फोटो काढण्याचा प्लॅन असेल, पण त्यांचा जोडीने असा फोटो समोर आलाय ज्यात दहशतवाद्याच्या हल्ल्यात पती मृत्युमुखी पडला आणि हतबल झालेली पत्नी हे शेजारी बसून आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार 2-3 आतंकवादी हे पोलिसांच्या वेशात तिथे आले. त्यांनी लोकांना नाव आणि धर्म विचारला आणि गैरमुस्लिम पर्यटकांवर थेट गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांनी लोकांची नावं विचारून लोकांवर हल्ले केले असं सांगितलं जात आहे. या हल्ल्यात मृतांचा आकडा हा 20हून अधिक असल्याचं देखील बोललं जात आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तामिळनाडू, ओडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झालाय. यात महाराष्ट्रातील काही पर्यटक सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी मोठा खुलासाही केलाय. दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एक पर्यटक स्थळ लक्ष्य करू शकतात अशी पूर्वसूचना होती. दहशतवादी धर्माच्या नावाखाली बिगर काश्मीरींना लक्ष्य करू शकतात अशीही माहिती होती. त्या जागेची रेकी दहशतवाद्यांकडून आधीच करण्यात आली होती अशी देखील माहिती समोर आली. हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झालेत. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं अमित शहांनी म्हटलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय आणि मृतांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. राजकीय नेत्यांकडून या हल्ल्याचा निषेधही होतोय आणि राजकारणही सुरू झालंय. आता या हल्ल्याबाबत आणखीन काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण काश्मीरमध्ये झालेला हा भ्याड हल्ला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.